हम्म. चला तर आपण स्टार्ट करूया. आजचा लेसन आहे लेसन नंबर 3. हा, येस. आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्हाला एक रिव्हिजन स्टार्ट करण्यापूर्वी थोडंसं मी तुम्हाला थेरॉटिकल पार्ट का आहे तो सांगते बघा. कारण आजचा लेसन आहे आपला तो पार्ट 2 आहे. तर पार्ट 2 मध्ये तुम्हाला लाईफ प्रोसेस इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम पार्ट 2. तर ह्या पार्ट 2 मध्ये बऱ्याचशा सिस्टीम आहेत तुम्हाला. मग त्याच्यामध्ये तुमचं युनिसेल्युलर आणि मल्टीसेल्युलर असे बरेचसे तुम्हाला म्हणजे अॅनिमल्स आहेत, प्लांट्स आहेत, सगळं आहे. तर त्यांचं बरंचसं तुम्हाला रिप्रोडक्शन सिस्टीम तुम्हाला एक्सप्लेन केलेले आहेत बुकमध्ये. तर आता आपल्या ओरलमध्ये ते होत नाहीये, लक्षात घ्या. पण तुम्ही जेव्हा लेसनचं प्रिपरेशन करता तेव्हा तुमचं हे सगळं प्रिपरेशन त्यासोबत झालं पाहिजे. म्हणजे एक एक लेसन तुमचा कम्प्लीट कव्हर होणे गरजेचं आहे. हा, तर त्यासाठी आता ह्याच्यावरचे तर प्रश्न समजा मी तुम्हाला नाही विचारणार, पण तुम्हाला ते स्वतः एक्सप्लेन करता आले पाहिजेत विथ द हेल्प ऑफ डायग्रॅम. आणि हे इतकं क्विक आणि फास्ट करायचं असतं ना, कारण हार्डली तुम्ही एका क्वेश्चनला फार तर एक 5 मिनिट फार तर देऊ शकता, त्याच्या पलीकडे जास्त द्यायचं नसतं. तर टाइम मॅनेजमेंट तुम्हाला कळलं पाहिजे. कारण आता जस्ट मी तुम्हाला सांगते बघा, बायनरी फिजन इन अमिबा अँड मल्टिपल फिजन इन अमिबा. तर हे 2 क्वेश्चन तुम्हाला कन्फ्युजन असतात. तर दोन्ही डायग्रॅम्स आणि एक्सप्लेनेशन तुम्हाला ते कम्प्लीट करायचं आहे. हा, म्हणजे आजचा होमवर्क मी तुम्हाला सांगणार आहे, तर त्या होमवर्कमध्ये तुम्ही हे सगळं करायचंच आहे. त्याच्यानंतर बायनरी फिजन इन पॅरामेशियम, बायनरी फिजन इन युग्लिना. तर जे विचारलंय त्याच्या संबंधी तुम्हाला विथ द हेल्प ऑफ डायग्राम एक्सप्लेन करायचंच आहे सगळं. आणि हे तुम्हाला थेरॉटिकल पार्ट मध्ये येतं. जे काही तुमचं आहे ना युनिसेल्युलर मध्ये, ते बरंचसं येत असतं. त्याच्यानंतरचं आहे थोडंसं आपलं फ्लावरचं, की जे आज मी तुम्हाला ओरली नाही घेऊ शकत असे बरेच आहेत. आता बडिंग इन ईस्ट आहे, मल्टिपल फिजन इन अमिबा आहे, त्याच्यानंतर तुमचं सेक्शुअल रिप्रोडक्शन इन फ्लावर हे आहे, आणि त्याच्यानंतर मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम आणि फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम यांच्या डायग्रॅम्स आहेत. तर हे सगळं तुम्हाला आलंच पाहिजे आणि ते तुम्हाला म्हणजे कंपल्सरी प्रश्न येणार मुलांना. हा, आता नंतर आपल्या एखाद वेळेस आपली टेस्ट वगैरे सुरू होईल तेव्हा एमसीक्यू वगैरे सगळं होतील. पण काहीही केलं तरी ऑनलाईन मध्ये मुलांना आपल्याकडनं म्हणजे जे डिस्क्रिप्टिव्ह ज्याला म्हणतात ना क्वेश्चन, ते होणार नाहीत. तर ह्याचं प्रिपरेशन तुमचं झालेलंच पाहिजे. नाहीतर काय होतं, आपलं जे काही आता ओरली होणार आहे ते हार्डली तुमचा क्वेश्चन फर्स्टशी रिलेटेड असणार आहे किंवा अजून क्वेश्चन 2 शी रिलेटेड असणार आहे. पण बाकीचे जे 3 and 4 वाला क्वेश्चन आहे तो तुमचा आता ऑनलाईन मध्ये सध्या तरी होऊ शकत नाहीये. हा, तर तेही तुमचं होणं खूप गरजेचं आहे. चला आपण स्टार्ट करूया. आता पहिलाच क्वेश्चन मी तुमचं म्हणजे ह्याच्या नाही, आपला क्वेश्चन नंबर 1 मी तुम्हाला एक पॅटर्न दिलेला आहे बघा. तर त्या पॅटर्न प्रमाणेच तुमचं घेते मी, म्हणजे तुमचं एक एक लेसनचं ऑब्जेक्टिव्ह पण कम्प्लीट होऊन जाईल. समजते? हा, तर आता कोणीही कॉपी करायची नाही, कोणीही कसलंही बुक ओपन करायचं नाही. नाही येत ना, जाऊ द्या. तुम्ही फक्त समजून घ्यायचं आहे की हा क्वेश्चन मला आज आला नाही आणि मला हे प्रिपेअर करायचं आहे. हा, आता पहिलाच क्वेश्चन टेक्स्टबुक मधनच सगळं स्टार्ट करते मी. त्यामुळे पहिलाच क्वेश्चन आहे तुमचा फिल इन द ब्लँक्स. तुम्ही कुठेही काही बघायचं नाही. इन केस तुमच्या बुकमध्ये जर कुठे फिलअप्स लिहिलेले असतील तर बुक ओपन पण करू नका. हा, आणि मी का तुम्हाला आता स्क्रीनवर दाखवत नाहीये बुक, तर मला तुमच्याकडनं आन्सर कोणाकडनं येत आहेत ते चॅटबॉक्स मध्ये मिळणार आहेत ना, त्यामुळे मी पण तुम्हाला ते स्क्रीनवर बुक तुम्हाला डिस्प्ले करू शकत नाहीये. हा, हा, स्टार्ट करूया. चला. इन ह्युमन स्पर्म्स प्रोडक्शन ऑकर्स इन द ऑर्गन डॅश डॅश डॅश. उच लेसन महेंद्र, हे कोण तो महेंद्र आचार्य म्हणजे हा कोण असणार आहे? अथर्व. काय अथर्व, हा काय क्वेश्चन झाला का तुझा? आ,
आपण 1 बाय 1 घेतोय ना, म्हणजे पहिले 2. ओके ओके ठीक आहे. पण फॉरगॉटचा आज किती हे होईल माहितीये का? हा, तर आजचा आपला 3rd लेसन आहे अथर्व. हा, असं नाही करायचं कधी. आता लक्षात ठेवा, जरी तुम्हाला लेसन सांगितलं नाही तरी आज 3rd लेसन कम्प्लीट होतोय, त्यामुळे नेक्स्ट लेसन तुमचा 4th लेसन असणार आहे. हा हा, आन्सर काय आहे तुमचं? येस, गुड, व्हेरी गुड. हा, बी ऑनेस्ट. हा, सगळेच्या सगळे. हा, आणि स्पेलिंग मिस्टेक नाही करायच्या. TESTIS. गुड गुड. हा, IS बघ, हे कोणी इन भैरवी तुझं स्पेलिंग जरासं करेक्शन कर. हा, कारण तुम्हाला नो एक्सक्यूज असतं तिथे. कारण एक वर्ड आहे तो तुम्हाला मार्क्स घेऊन जाणार असतो ना. पुढे बघा, इन ह्युमन डॅश क्रोमोझोम इज रिस्पॉन्सिबल फॉर मेलनेस. इन ह्युमन डॅश क्रोमोझोम. रेश्मा, आन्सर चुकलं. हा, मेलनेस सांगितलंय, म्हणजे मेल कन्फर्म करणारा कुठला आहे? वाय क्रोमोझोम. येस, गुड. 3rd आहे, इन मेल अँड फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम ऑफ ह्युमन डॅश ग्लँड इज सेम. इन मेल अँड फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम ऑफ ह्युमन डॅश ग्लँड इज सेम. काय आहे? हा बघा, कोणालाच आलं नाही की नाही. हा, मग काय असतं ते सांगते बघा. हे मुलांना मुद्दाम कन्फ्युज करायला सांगितलं. आता सांगा, आपल्या 2 रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम आहेत आणि दोन्हीच्या दोन्ही आपल्या सेपरेट आहेत, कारण आपण युनिसेक्स वाले आहोत. तर त्यांच्यामध्ये काय असणार आहे का? मग आन्सर काय आहे तिथे तुमचं? नो एनी किंवा नो आन्सर म्हणायचं आहे. कळलं? हा, अगदी शुअर म्हणजे मुलांना हे कन्फ्युज करणारे क्वेश्चन टाकतायत. तर त्यामुळे तुम्ही शुअर राहायचंय की देअर इज नो एनी सेम ग्लँड. हा, ओके. 4th वन बघा, इम्प्लांटेशन ऑफ एम्ब्रियो ऑकर्स इन डॅश. परत एकदा वाचते, इम्प्लांटेशन ऑफ एम्ब्रियो ऑकर्स इन डॅश डॅश. येस, व्हेरी गुड, व्हेरी गुड. uterus. The answer is uterus. 5th one, dash type of reproductive occurs without fusion of gametes. Repeat करते बघा, dash type of embryos occurs without fusion of gametes. Yes, asexual. Very nice. Good, good. Then body breaks up into several fragments and each fragment start to live a new individual. This is dash type of reproduction. This is dash type of reproduction. Yes, yes, asexual reproduction. Then last one is pollen grains are formed by dash division in locus in anthrax. परत एकदा सांगते बघा क्वेश्चन. पोलेन ग्रेन्स आर फॉर्म बाय डिव्हिजन इन लोकस ऑफ अँथर्स. आन्सर काय आहे त्याचं? मायोटिक. व्हेरी गुड, व्हेरी गुड. मायोटिक, व्हेरी गुड. रेश्मा, अँड्रोसियम कशाचा आन्सर टाकलंस? नाही, आन्सर चुकतंय. हा, ओके, चुकलं तरी चालणार आहे, पण तुमचं आज चुकलं ना की तुम्हाला ते कायम डोक्यात राहतं की माझं हे चुकलं होतं. मग नेक्स्ट टाइम तुमचं ते जी मिस्टेक असते ना ती परमनंट तुमची सुधारून जाते. हा, पुढचं बघा. आता एक लास्ट इयर क्वेश्चन पेपर मध्ये आलेला क्वेश्चन टाकलाय त्यांनी. हा, म्हणजे बघा तुम्हाला कसं, आता तुम्ही सगळं हे प्रिपरेशन करणार, पण तुम्हाला फसवणारा एक क्वेश्चन त्याच्यामध्ये त्याने ऍड केलाय. तो क्वेश्चन काय आहे बघा. प्रणव अँड प्रीती आर ट्विन्स इन युअर क्लास. They belong dash dash twins type. Pranav and Preeti are twins in your class. They belongs to dash dash twin type. काय आहे? टाका मुलांना, टाका. येस, व्हेरी. नाही रेश्मा, तुझा काही स्टडी झालेला नाही. हा, बघ, डायझायगॉटिक बरोबर आहे सगळ्यांचं. व्हेरी गुड. रेश्मा, हे लेसन माहिती नव्हता का आज प्रिपरेशनचा?
येस येस येस, डायझायगॉटिक. हा, आता बघा, म्हणजे तुम्हाला थोडंसं कसं आहे, आता बऱ्याच वेळेला आम्ही सांगतो की टेक्स्च्युअल क्वेश्चन येत आहेत, पण थोडंसं तुमचं नॉलेज म्हणजे ऍप्लिकेशन करण्यासाठी. नो मॅम, पेपर्स आर गोइंग. ओके ओके, ठीक आहे ठीक आहे, चालेल चालेल. तर लक्षात घ्या, की आपण जे काही शिकतो की नाही, तर तुमचं थोडंसं ऍप्लिकेशनवर तुम्हाला विचारलं जातं. म्हणजे काही क्वेश्चन असतात ना, ते ऍप्लिकेशन बेसवर असतात. म्हणजे तुम्हाला जर आम्ही डायझायगोटिक आणि मोनोझायगोटिक एक्सप्लेन केलंय, तर मुलांना ते किती समजलंय हे समजण्यासाठी ते एक असा काहीतरी तुमचा एखादा क्वेश्चन टाकू शकतायत. तर आपण थोडंसं प्रिपेअर्ड राहायचंय त्यासाठी. आता पुन्हा क्वेश्चन नंबर 2 बघा. टेक्स्ट बुक मध्येच आहे आणि हा क्वेश्चन तुम्हाला मोस्टली विचारला जातो. का? तर एक तुमचा क्वेश्चन नंबर 4 मध्ये तुम्हाला एक पॅराग्राफ देतात आणि त्या पॅराग्राफ मध्ये तुम्हाला सांगितलेलं असतं की 3 मार्क्सला असतात आणि तुम्हाला 6 कमीत कमी हे फिलअप्स भरायचे असतात आणि सगळं तुम्हाला दिलेलं असतं. म्हणजे 4 फिलअप्स किंवा 6 फिलअप्स जे भरायचे आहेत ते समोर दिलेले असतात. प्रॉपर प्लेसवर तुम्ही त्यांना फिल करायचं आहे. कळतंय? आता मी तुम्हाला वन बाय वन एक एक सेंटेन्स सांगते. ग्रोथ ऑफ द follicis present in the ovary occurs under the effect of dash dash. परत वाचू का? ग्रोथ ऑफ द follicles present in the ovary occurs under the effect of dash dash. हा, follicle stimulating hormones. Yes yes. नेक्स्ट आहे, this follicle secretes estrogen dash with grows and regenerates under the effect of the estrogen. बुक आहे तुमच्याकडे की मला ऑप्शन सांगावे लागणार आहेत मुलांना? तुमच्याकडे समोर टेक्स्ट बुक असेल तर तुम्हाला त्याचे ते चूज करायला वर्ड मिळतील. येस येस. बुक नाहीये का? मग मी ऑप्शन पण तुम्हाला वाचून दाखवते हा, म्हणजे तुमचं ते क्लिअर होऊन जाईल. ओके ओके, ठीक आहे. हा, आता बघा, तो क्वेश्चन काय आहे ते सांगते मी तुम्हाला. दिस फॉलिकल सिक्रेट इस्ट्रोजन डॅश डॅश ग्रोज किंवा रिजनरेट्स अंडर द इफेक्ट ऑफ द इस्ट्रोजन. हा, तर त्याच्यासाठी ऑप्शन मी तुम्हाला वाचून दाखवते बघा. ल्युटेनायझिंग हार्मोन, इंडोमेट्रियम ऑफ द युटेरस, फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन्स, इस्ट्रोजन, नंतर प्रोजेस्टेरॉन, कार्पोरस ल्युटेरम आणि ओरियन फॉलिकल अलॉंग विथ द ऑक्टेट. नो नो. हा, क्रिसचं बरोबर आहे. येस, अमरचं पण बरोबर आहे. फॉलिकल काय त्याचा आन्सर आहे ते मी तुम्हाला आधी सांगते. फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन. हा, इस्ट्रोजन आहे की नाही, त्याच्या सोबत नेहमी स्टिम्युलेटिंग हार्मोन हे फॉलिकल असतं. हा, ओके ओके, ठीक आहे. आता थर्ड आपलं बघा जरा. थर्ड सेंटेन्स काय आहे? अंडर द इफेक्ट ऑफ डॅश फुल्ली ग्रोन अप फॉलिकल ब्रस्ट ओव्युलेशन ऑकर्स डॅश इज फॉर्म फ्रॉम द रिमेनिंग पार्ट ऑफ द फॉलिकल. आणि ऑप्शन्स आता जे 2 झालेत ते सोडून मी बाकीचे सांगते. हा, आता काय आहे त्याच्यामध्ये? ल्युटेनायझिंग हार्मोन आहे, इंडोडर्मिक ऑफ द युटेरस आहे, नंतर इस्ट्रोजन, प्रोस्ट्रोजन, कार्पस ल्युटियम आहे आणि ओरियन फॉलिकल विथ द अलॉंग विथ द ऑक्टे. काय आलं आन्सर तुमचं? आन्सर आहे व्हेरी गुड व्हेरी गुड, ल्युटेनायझिंग हार्मोन. येस येस. ल्युटेनायझिंग हार्मोन, शॉर्टकट. ओके ओके, ठीक आहे. हा, इथे सगळं चालणार आहे. एक्झाम मध्ये जे काही तुम्ही लिहिणार आहेत ते सगळं व्यवस्थित लिहायचं, शिवाय त्याला अंडरलाईन करायचं आणि नेहमी अंडरलाईन पेन्सिलने करायचं आहे. हा, म्हणजे टीचरचं फोकस त्याच्यावर होत आहे. हा, येस. हा, पुढे बघा. आता एक फिलअप राहिलंय आपलं. इट सिक्रीस डॅश अँड डॅश अंडर द इफेक्ट ऑफ दीज हार्मोन्स. इट सिक्रीस डॅश अँड डॅश अंडर द इफेक्ट ऑफ दीज हार्मोन्स. काय आहे? आन्सर आहे इस्ट्रोजन अँड प्रोस्ट्रेजन. हा, इस्ट्रोजन अँड प्रोस्ट्रेजन. येस. हा, आणि आता लास्ट फिलअप्स आहे.
the glands of dash are activated and it becomes ready for the implantation. What is the answer? Answer is endometrium of the uterus. Yes, yes. Endometrium, yes. Good. Yes, okay. सगळेच्या सगळे रेडी पाहिजेत हा. आता थोडस 1 मार्कासाठी क्वेश्चन असतो तुमचा नेहमीच. ट्रू ऑर फॉल्स मध्ये क्वेश्चन नंबर तुमचा 1B तुम्हाला पॅटर्न दिलाय मी लिहून आणि तुम्ही जर नवनीतचं डायजेस्ट वगैरे युज करत असाल तर त्याच्या फ्रंट पेजवर तुम्हाला तो पॅटर्न परत आहे बघा. हा, तर मग तुम्हाला त्याच्यातच कळणार आहे की तुम्हाला हे सगळे क्वेश्चन येत आहेत. त्यामुळे थोडस मी आता याच्यामध्ये तुम्हाला ट्रू ऑर फॉल्स दिलेले आहेत, एक 5-6 दिलेले आहेत बघा. तर ते सगळे विचारते. इन केस जर आपला स्टडी सगळ्याच्या सगळा झाला आणि त्याच्यातला एखादा आला तर वेल अँड गुड ना. त्यामुळे आपण सगळ्यासाठी प्रिपेअर्ड राहायचं. आता पहिला क्वेश्चन बघा काय सांगितलं त्यांनी. राईट वेदर द फॉलोइंग स्टेटमेंट आर ट्रू ऑर फॉल्स विथ सुटेबल रिझन. म्हणजे जर फॉल्स वगैरे असेल तर तुम्ही त्याला सुटेबल रिझन द्यायचं आहे. जर ट्रू असेल तरी त्याला तुम्ही सुटेबल रिझन द्यायचंय. का तर 1 मार्कसाठी क्वेश्चन असतो. तर तुम्ही नुसतं ट्रू किंवा फॉल्स म्हणाल तर त्याला तुम्हाला 1 मार्क नाही मिळणार. हा, तर त्याच्यासाठी पहिलं एका लाईन मध्ये ट्रू किंवा फॉल टाका आणि दुसऱ्या लाईन मध्ये त्याचं एक्सप्लेनेशन द्या. बघा आता क्वेश्चन काय आहे. ॲब्सेन्स ऑफ जेनेटिक रिकॉम्बिनेशन इज अन ॲडव्हान्टेज वेअर ॲज फास्ट प्रोसेस इज ड्रॉबॅक ऑफ द असेक्शुअल रिप्रोडक्टिव्ह मेथड. पहिलं काय आहे, फॉल्स आहे की ट्रू आहे ते सांगायचं आहे. हा, येस फॉल्स. हा, येस फॉल्स. आता ह्याचं रिझन खूप मोठं रिझन आहे. रिझन मी तुम्हाला सांगते कारण तुमचा वेळ नको जायला. बघा, ॲब्सेन्स ऑफ जेनेटिक recombination is the drawback, whereas fast process is advantage of asexual reproductive method. Very good. Yes, Atharva, very good. Second, prokaryotes shows fission which occurs there by mitosis or amitosis. बघा, prokaryotes shows fission which occurs either mitosis or amitosis. It is true or false? Yes, it is true. True. Yes, both methods. Answer काय लिहिणार? Reason काय लिहिणार? It shows both methods. Yes. Answer question 3. During favorable conditions, multiple fission is performed by amoeba. इथे अमिबाचे इथे वर्ड पण बदलू शकतात. ते नंतर फक्त तुम्ही सेंटेन्स एकदा नाही वाचायचा, 2दा वाचायचा आणि मग आन्सर टाकायचं आहे. During favorable conditions, multiple fusion is performed by amoeba. Answer is false. Very good. Unfavorable conditions. Yes. During unfavorable conditions, multiple fusion is performed by amoeba. त्यामुळे वर्ड काय चुकलंय ते तुम्हाला कळणं गरजेचं आहे. फेवरेबल, अनफेवरेबल. आणि कधीतरी अनफेवरेबल देतील आणि अमिबाच्या ऐवजी दुसरा कुठला तरी ॲनिमलचं नाव टाकतील. तर प्रत्येक वेळी ते सेंटेन्स स्टेटमेंट जे आहे ते केअरफुली रीड करायचं आहे. पुढे बघा, एनी एन्सिस्टेड अमिबा और एनी अदर प्रोस्टिस्ट इज कॉल्ड ॲज सिस्ट. परत एकदा वाचते. एनी एन्सिस्टेड अमिबा और एनी अदर प्रोस्टिस्ट इज कॉल्ड ॲज सिस्ट. आन्सर इज ट्रू. येस. Because this helps the organism to tide over the unfavorable condition. Fifth one is if the body of the cycon breaks up accidentally into only large and few fragments, then only each fragment develops into new cycon. काय आहे आन्सर? Yes. False.
बरं, मला असं वाटतं सगळे तुम्ही रेडी आहात हा. आणि असंच सगळ्यांनी रेडी राहायचं आहे, कळलं? आता 1 मार्कासाठी का होईना, पण आपल्याला हे 10 क्वेश्चन तुम्हाला बघावे लागणार आहेत आणि हे जसेच्या तसे येत असतात. त्यामुळे मोस्ट ऑफ दी याच्यातले जे काही एक तुम्हाला सांगून ठेवते बघा, की जे लहान स्टेटमेंट आहेत ना, त्याच्यावर जास्त फोकस करा. का? तर त्यांना क्वेश्चन पेपरमध्ये तेवढेच मॅनेज पण करायचं असतं. त्यामुळे थोडंसं तुम्हीही त्याच्यातनं आपली थोडीशी टॅक्ट आपल्याही वापरायच्या आहेत, हां? तर हे सगळं करत असताना थोडंसं त्याच्यावर फोकस करा. आता मी थांबते इथे कारण का फॉल्स ट्रू अँड फॉल्समध्ये तुमचे आन्सर मला ऑलमोस्ट सगळ्यांकडनं मिळालेले आहेत. त्यामुळे मला वाटतं, की तुम्ही सगळे प्रिपेअर्ड असणार आहेत. आता थोडंसं ऑड मॅन कडे जाऊया. हां, आता ऑड मॅन आउटमध्ये काय-काय आहे ते सांगते बघा. आता ह्याच्यामध्ये पण तुम्हाला ऑड मॅन आउटमध्ये पण तुम्हाला रिझन द्यावं लागतं हां मुलांनो. का हा म्हणजे जो काही आला बाहेर, जो गटात बसत नाहीये, तर त्याच्या मागचं रिझन काय आहे तेही तुम्ही सांगायचं असतं. हां? हां, बघा जरा. आता पहिला क्वेशन आहे सर्क्युलेशन, एक्सक्रिशन, सेन्सेशन अँड रिप्रोडक्शन. कुठला वर्ड बाहेर येणार आहे? येस. अजून जरा बाकीच्यांनी सगळ्यांनी टाइप करा. कोणता बाहेर येणार? सर्क्युलेशन, एक्सक्रिशन, सेन्सेशन अँड रिप्रोडक्शन. बाहेर काय येणार आहे? गटात न बसणारा आहे तो रिप्रोडक्शन. का? तर ऑल अदर्स आर प्रोसेस नेसेसरी फॉर द सर्वायवल ऑफ द इंडिव्हिज्युअल. येस, गुड. त्याच्यानंतर आहे सेकंड क्वेश्चन. बडिंग इन हायड्रा, रिजनरेशन, बायनरी फ्युजन अँड फ्रॅगमेंटेशन. चला टाइप करा. Yes, answer is binary fission. And what is the reason? All others are process of asexual reproduction in multicellular organism. Okay. आता थर्ड वन बघा. कॅरट, रॅडिश, पोटॅटो अँड स्वीट पोटॅटो. कॅरट, रॅडिश, पोटॅटो अँड स्वीट पोटॅटो. काय आहे आन्सर? पोटॅटो. काय आहे? ऑल अदर्स आर एडिबल रूट्स. रिझन काय आहे? ऑल अदर्स आर एडिबल रूट्स एक्सेप्ट पोटॅटो. देन फोर्थ वन, when when differs prostate glands and epididymis. काय आहे त्याच्यामधलं बाहेर? काय आहे? येस, हा prostate gland. Yes, prostate glands. And what is the reason behind it? All others are duct system in the multi-reproductive system. Yes. And last one is prostate आलं ना? हा, बरोबर. Prostate glands, Bartholin glands, Chopper's glands and epididymis. Prostate gland, Bartholin's gland, Copper's gland and epididymis. आन्सर काय आहे त्याचं? आन्सर काय आहे? येस, बोला. नॉट शुअर. हा, बार्थोलिन ग्लॅन्स करेक्ट आहे. येस. आता लास्ट, अगदी म्हणजे नेहमीच बऱ्याच वेळेला हा क्वेश्चन येत असतो, म्हणजे शुअर. हा, स्टिग्मा स्टाईल पोलेन अँड ओव्हरी. कारण हा ऍक्टिव्हिटी बेसवर आहे. स्टिग्मा स्टाईल पोलेन अँड ओव्हरी. आन्सर इज पोलेन. व्हेरी गुड. ऑल अदर्स पार्ट्स ऑफ द गायनेसियम. येस. अशा प्रकारे काय करायचं आहे? तुम्ही रेडी राहायचंय ऑब्जेक्टिव्ह साठी. आणि हे मुलांना लक्षात घ्या, हे सगळे तुमचे व्हरायटी आयटम्स आहेत की नाही, हे सगळे एक मार्कासाठी तुमचं प्रिपरेशन असणार आहे. हा, येस. आता थोडंसं कोरिलेशन असतं. एकच मार्कासाठी क्वेश्चन येतो कोरिलेशन मध्ये, पण तुम्हाला सगळं रेडीच राहायचं आहे. त्यामुळे नो डाऊट की तुम्हाला हे पण आता मी विचारून घेते. आयडेंटिफाय द कोरिलेशन बिटवीन द
first two words and suggest the suitable words in the fourth place. क्वेश्चन 1 आहे अमिबा फिजन दिलंय हा आणि हायड्राचं काय आन्सर असणार आहे ते तुम्ही सांगायचं आहे. बोला. अमिबा फिजन दिलेलं आहे. मग हायड्राचं काय कोरिलेशन असणार आहे? येस, अमिबा इज बायनरी फिजन अँड हायड्रा काय करतोय? हायड्रामध्ये बडिंग असतं. व्हेरी गुड. आता हे प्रॅक्टिकल मध्ये पण आहे हा. दुसरं ट्रान्सव्हर्स बायनरी फिजन पॅरामेशियम मध्ये असतं हा, लक्ष द्या. ट्रान्सव्हर्स बायनरी फिजन टेक्स प्लेस इन पॅरामेशियम. देन लॉंगिट्युडनल बायनरी फिजन इन विच एनिमल? येस 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 युग्लिना. व्हेरी गुड व्हेरी गुड. आत्ताच मी तुम्हाला सांगितलं की त्या डायग्राम्स आहेत ना, त्या जर तुम्हाला ल नसतील तर हे आन्सर्स तुमचा असे इझिली तुम्ही कोरिलेशन फाइंड आउट करणार. देन थर्ड वन इज कॅलॅक्स इज द पार्ट ऑफ कॅलॅक्स त्याचे पार्ट आहेत सेपल्स आणि करोला असेल तर काय असणार आहे? येस येस हा 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 पेटल्स. व्हेरी गुड. येस येस पेटल्स. फोर्थ वन क्वेश्चन फोर्थ बघा. एक्सेसरी वर्ड्स कॅलॅक्स अँड करोला. तर एसेन्शियल वर्ड्स काय आहे बघा. एसेसरी वर्ड्स कॅलॅक्स अँड करोला. तर एसेन्शियल मध्ये काय येतंय फोर्थ वन मध्ये? हा अजून टाईप करा टाईप करा. व्हेरी गुड. येस तन्वी. व्हेरी गुड. अँड्रोशियम और नाही म्हणायचं, अँड्रोशियम अँड गायनेशियम. हा और आला की ऑप्शन येतात त्याला. येस अँड्रोशियम अँड गायनेशियम. येस येस. पुढचा क्वेश्चन बघा. बायसेक्शुअल फ्लावर हिबिस्कस. एक्झाम्पल दिले त्यांनी हिबिस्कस. तर युनिसेक्शुअल फ्लावरचं एक्झाम्पल सांगा. होतं आपल्या डायग्राम मध्ये आपण एक्सप्लेनेशन करताना एक असं फ्लावर दाखवलं होतं बघा, शेजारीच त्याच्या दाखवलं होतं. येस येस व्हेरी गुड व्हेरी गुड. पपया. म्हणजे शिकवताना पण तुम्हाला ते सगळं आम्ही सांगत असतो. तुम्ही जर नीट केलं तर तुम्हाला किती म्हणजे मार्क्स मिळण्याचे चान्सेस आहेत बघा. कारण हे तुमचं अंडरस्टँडिंग असणार आहे, ऍप्लिकेशन असणार आहे. पपया. अँड लास्ट स्टेज आहे FSH डेव्हलपमेंट ऑफ ओसाइट आणि LH काय असणार आहे ते सांगायचं. FSH डेव्हलपमेंट ऑफ ओसाइट आणि LH कोणाचं डेव्हलपमेंट असतं? कोणाचं आहे? येस येस व्हेरी गुड व्हेरी गुड. ओव्हुलेशन. येस येस ओव्हुलेशन. व्हेरी गुड व्हेरी गुड. झालं. म्हणजे असे व्हरायटी ऑफ क्वेश्चन तुम्हाला असणार आहेत. आता कुठे थोडस काय असतं माहितीये, गिव्ह नेम्स वगैरे असतात की नाही, म्हणजे एक त्याच्यामध्येच एक मार्कालाच तुम्हाला क्वेश्चन असतो. गिव्ह नेम्स किंवा राईट द नेम्स किंवा गिव्ह द डेफिनेशन असे क्वेश्चन येत असतात. तर आता ह्याच्यामध्ये बरेचसे तुम्हाला डेफिनेशन वगैरे दिलेले आहेत. म्हणजे आणि त्याच्यात पण अजून एक एक्सप्लेन सांगते मी तुम्हाला की सपोज त्यांनी असं सांगितलं तुम्हाला राईट द नेम्स किंवा गिव्ह द नेम्स मध्ये तुम्हाला हार्मोन्स रिलेटेड टू द मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम, म्हणजेच मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम मध्ये कोणकोणते हार्मोन सिक्रेट्स होत आहेत ते तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. तर आता ह्याचं आन्सर मला असं वाटतं माईक ऑन करून दिलं तर जास्त सोयीचं होईल. हा म्हणजे कसं होतं टाईप करायला तुम्हाला आहेत, शॉर्ट पण आहेत. बरं टाईप करा चला बघूया कोण कोण करतंय. क्वेश्चन काय आहे ते सांगते बघा. हार्मोन्स रिलेटेड विथ मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टम. आन्सर टाईप करा बघूया. काय 2 नावं टाईप केली तरी चालणार आहेत. ओके ओके. ठीक आहे तुम्ही केलं. आता त्याच्यात काय मिस्टेक आहे ती मी तुम्हाला सांगते बघा. आता त्याने काय सांगितलं
फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन अँड ICSH किंवा अगदीच त्याला दुसरं दिलेलं आहे ल्युटिनायझिंग हार्मोन सिक्रेटेड बाय प्युटिटरी ग्लँड, टेस्टोस्टेरॉन सिक्रेटेड बाय टेस्टिस. हा, तर ते टाकायचं म्हणजे तुम्ही नुसतं प्युटिटरी ग्लँड आणि टेस्टिस टाकलंय की नाही, तर त्याला तुम्ही काय करायचं आहे कम्प्लीट वर्ड मध्ये टाकायचं. आता माझ्यासाठी इथे शॉर्टकट मध्ये करत असाल ठीक आहे, आय विल एक्सेप्ट इट. पण तुम्हाला मात्र ते कम्प्लीट करायचं आहे आणि अगदी फुल्ली नाही तरी पण एवढं लिहायचं आहे की ल्युटिनायझिंग हार्मोन सिक्रेटेड बाय प्युटिटरी ग्लँड्स अँड टेस्टोस्टेरॉन सिक्रेटेड बाय टेस्टिस. ओके. डिफरंट टाइप्स ग्लँड्स असोसिएटेड विथ द मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टम. काय आहेत, कोणकोणत्या ग्लँड्स आहेत सांगा. डिफरंट ग्लँड्स असोसिएटेड विथ मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टम. काय आहे. येस, सेमिनल वेसिकल, प्रोस्टेट ग्लँड्स, कॉपर्स अँड और बल्बरेन ग्लँड्स. येस. आता तुम्हाला स्वतःला कळलं असणार आहे बघा, तेच आन्सर्स आहेत. कसे विचारलेत त्यांनी, कधी कोरिलेशन मध्ये विचारलेत, कधी फिलप्स मध्ये विचारलेत, कधी तुम्हाला गिव्ह नेम्स मध्ये विचारलेत. म्हणजे तुम्ही जर असा ज्याला म्हणतात ना सूक्ष्म अभ्यास म्हणतात की नाही, तो जर तुम्ही केलात ना तर तुम्हाला कळेल की एकच तुमचे जे काही जी नावं वगैरे आहेत तेच तुम्ही करायचं आहे. त्याला व्हरायटी ऑफ क्वेश्चन मध्ये त्यांनी काय केलेलं आहे, तयार केलेलं आहे. येस येस. आता एक क्वेश्चन तुम्हाला विचारते जो जनरल नॉलेजवर आहे. मेथड्स ऑफ फॅमिली प्लॅनिंग. कारण हे जे क्वेश्चन आहेत ना हे तुमच्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहेत म्हणून ते विचारतात. बोला. मेथड्स ऑफ फॅमिली प्लॅनिंग. बोला. कोणालाच नाही येते सांगते बघा. येस येस. येस 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 येस. हा, ठीक आहे बरोबर बरोबर आहे. कारण ह्या क्वेश्चन पाहिजेत तुम्हाला माहिती. येस, व्हेरी गुड. सगळ्यांना आलं बघा. कारण तुमच्याशीच म्हणजे त्याच्याशीच रिलेटेड आहे सगळं, त्यामुळे तुम्हाला ते लिहिणं पण आलंच. गुड, व्हेरी गुड. आता थोडस आपण वळूया. तुमचा टेक्स्टबुक मध्ये एक ऍक्टिव्हिटी दिलेली आहे तुम्हाला. सेक्शुअल रिप्रोडक्शन आणि असेक्शुअल रिप्रोडक्शन. तर ती ऍक्टिव्हिटी तुम्ही कम्प्लीट करायची. कारण का, त्या ऍक्टिव्हिटी मधलं तुम्हाला म्हणजे तसंच्या तसं छापून येतं. तर ते तुम्ही करायचंच आहे. दुसरं तुम्हाला सांगते, बायनरी फ्युजन आणि मल्टिपल फ्युजन आहे, ते पण तुम्ही करायचंच आहे. आता मी तुम्हाला जराशे डायरेक्टली प्रश्नांवर नेते. गिव्ह रिझन आहेत ना, ते रिझन मला कोणी म्हणजे मी सांगेन त्यांनी मला माईक ऑन करून आन्सर द्यायचं आहे. आता गिव्ह रिझन मध्ये तुम्हाला एक क्वेश्चन सांगते बघा. फ्लावर्स इज द स्ट्रक्चरल युनिट ऑफ सेक्शुअल रिप्रोडक्शन इन प्लांट. क्वेश्चन रिपीट करते, ऐकायचं आहे. फ्लावर इज द स्ट्रक्चरल युनिट ऑफ सेक्शुअल रिप्रोडक्शन इन प्लांट. कोणाकडे आन्सर रेडी आहे? आन्सर कोणाकडे रेडी आहे? कारण तुम्हाला मुलांनो 2 सायंटिफिक रिझन येतात आणि तुमच्या बऱ्याचशा लेसन मध्ये तुम्हाला जास्तीत जास्त 4 सायंटिफिक रिझन आहेत. त्यातनं 2 तर म्हणजे 4 मार्क साठी तुम्हाला गिव्ह सायंटिफिक रिझन येतच असतं. कोण आहे? हे टाईप नका करू मला तुम्ही. येस तन्वी, रेडी आहेस तू? आन्सर मला माईक ऑन करून द्यायचं आहे. कारण हे मोठं आन्सर असतं ना, टाईप नका करू. येस येस. बोल तन्वी. Flower produce both male and female gametes. For this, they are essential holes of androecium and gynoecium. The double fertilization also takes place in flower. Therefore, flower is the sexual unit of sexual reproduction in plant. येस येस येस. अजून कोण आहे? अजून कोण सांगणार आहे? कोणाचं लर्न आहे आन्सर? अथर्व, आर यू रेडी? भैरवी बोल चल. Yes, ma'am. Flower contains the male and female gametes, namely the androecium and gynoecium.
It is, sorry, ma'am. हा बोल काय जेवढं आता ते तुझी गाडी अडकली तिथे मी तुला थोडस क्लू देते की इट इज डबल फर्टिलायझेशन. Yes, या fertilization occurs in flower. Sorry, double fertilization occurs in flower. Hence, flower is the structural unit for reproduction in plant. येस येस येस. आता तुम्हाला कळतं की नाही की आपण लर्न केलंय आणि जर एखादा वर्ड आपल्याला आठवला नाही तर तुमचं गाडी स्टॉप होते की नाही. हा मग त्याच्यासाठी काय करायचं आहे, वरचे वर आपण फक्त क्वेश्चन वाचायचा, बुक किंवा डायजेस्ट असेल ते बंद करायचं आणि तुमची तुम्ही स्वतः ओरल करायची आहे. हा हे लक्षात ठेवा नेहमी, कारण प्रत्येक वेळी तुम्ही लिहिणार नाही आहात, लिहिण्यासाठी जास्त वेळ जातो, पण रिवाइज होणं खूप गरजेचं आहे, कळतंय. आणि आता ह्या शेवटच्या टप्प्यामध्ये तुम्हाला हे सगळं जे तुमचं ऑल प्रिपरेशन झालेलं आहे ना त्याचं रिवाइज होणं, रिव्हिजन होणं खूप गरजेचं आहे. आता आमच्या म्हणजे आपल्या ह्या क्लासमध्ये तर सब्जेक्ट वाईज होतच होतं, पण तरीही तुम्ही जास्त त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह होणं गरजेचं आहे. हा कारण आम्हाला तिकडे पडद्यामागे तुम्ही काय करता हे कळत नसतंय. हा तर तुम्ही हे सगळं करायचंच आहे. बर, अजून कोण आहे? अथर्व, हा बोल. Flower produce male and female gametes. For this purpose, there are essential whorls of androecium and gynecium. Therefore, flower is called the structural unit of sexual reproduction in plants. ओके थोडस हाफ होतंय आन्सर, कारण त्याच्यामध्ये द डबल फर्टिलायझेशन ऑल्सो टेक्स प्लेस इन फ्लावर, हे पण त्याच्यामध्ये थोडस ऍड करायचं. देअर फॉर फ्लावर इज द स्ट्रक्चरल युनिट ऑफ द सेक्शुअल रिप्रोडक्शन इन प्लांट्स. बर, पुढे बघा. आता एक क्वेश्चन आहे. हा, फर्टिलायझेशन इन प्लांट्स इज कॉल्ड डबल फर्टिलायझेशन. कोण सांगताय? Fertilization in plants is called double fertilization. आहे कोण रेडी? येस अथर्व बोल चल. After pollination, the pollen grains drop on sticky stigma of the flower. Then they germinate here. नाही, जर्मिनेट म्हणायचं. हा, जर्मिनेट. Okay, germinate here, producing two male gametes and long pollen tube. The male gamete travel through pollen tube and they reach the embryo sac, and the male gametes released by bursting the pollen tube. One male gamete unit with the egg cell to form zygote, while the second male gamete unit with the polar nuclei, forming endosperm. In this way, because of two nuclei participate in this fertilization process, therefore it is called double fertilization. येस ओके. कोण अजून बोलणार आहे? काही वेगळं आन्सर आहे कोणाकडे अजून? नाहीये? ठीक आहे. ओके ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाहीये. आता थोडस ह्याच्यामधलं आता तुम्ही फक्त मला एक्सप्लेन करायचं की बायनरी फिजन म्हणजे काय, व्हॉट इज द बायनरी फिजन अँड हाऊ इट इज टेक्स प्लेस. तर डायग्राम तर तुम्हाला काढाव्याच लागणार आहेत आणि वरती एक्सप्लेनेशन द्यायचं आहे. तर डायग्राम तुम्ही तुमचं प्रॅक्टिस म्हणून काढणार असं मी समजते आणि मला फक्त तुम्ही एक्सप्लेन करायचं आहे. बोला. बायनरी फिजन इन अमिबा, बोला. हा बोल तन्वी. Yes, ma'am. First point in binary fission, in this process, parents is divide into sorry. Parents हा is divide to form two similar daughter cells. Binary fission occurs by meiosis of meiosis. Binary fission is usually performed by living organism during favorable condition, that is availability of availability of food material and prokaryotic protist eukaryotic cell organelles like
mitochondria and chloroplasts perform asexual reproduction by binary fission. ओके, व्हेरी गुड. येस. ओके, आहेत, तयार आहेत. म्हणजे मुलांना तुम्ही असंच करत राहिलात ना तर खूप छान, म्हणजे असं मस्त आहे की परफेक्ट आणि ज्याला पंक्च्युअल आन्सर म्हणतात ना तसं तुमच्याकडनं मिळतंय मला ते. आता त्याच्यानंतर आहे बडिंग इन ईस्ट. आहे कोणी सांगणार बडिंग इन ईस्ट? कारण हे सगळं तुम्हाला येणार आहे मुलांनो. कोण आहे रेडी? ईस्ट बद्दल कोण सांगतंय? नाही कोणी? बरं, थोडस मीच सांगते बघा काय आहे तुमच्या, म्हणजे कसं सांगायचंय ते पण सांगते बघा. ईस्ट इज द युनिसेल्युलर फंगस दॅट परफॉर्म्स बडिंग. The parent cell produces two daughter nuclei by the mitotic division. This results in the small bulging bud on the surface of the parent cell. One daughter nuclei enters the bud. It then grows and upon becoming big, separate from the parent cell to have the independent life as a new yeast cell. मग एवढं शॉर्ट मध्येच तुम्ही पण द्यायचं आहे, कळलं? नाही कुठल्या कुठल्या आन्सरवर फोकस करायचं आहे हे पण तुम्ही आत्ताच ठरवून घ्यायचं आहे. हा, आता थोडस एक क्वेश्चन जो बऱ्याच वेळेला मुलांना रिपीट होतो, ते एक्सप्लेन कन्सेप्ट ऑफ IVF. ज्या मॉडर्न टेक्नॉलॉजी वगैरे आहेत ना त्याच्यावर तुम्हाला नेहमीच क्वेश्चन विचारला जातो. येस, हा लावण्या बोल. Yes, ma'am. IVF is a technique in which fertilization is brought about in the test tube. The embryo form after fertilization is implanted in the uterus of a woman at the appropriate time. Childless couples who have problems like less sperm count, obstacle in oviduct, etc. can use IVF technique for having a child. येस, गुड गुड गुड. अजून कोण सांगताय? हा, तन्वी. First point, IVF means in vitro fertilization. Second point, IVF technique is used for childless couple who are face problems such as less sperm count, obstacle in oviduct. Third point, IVF technique is done by removing the octet from the mother and artificially fertilizing by the sperms collected from father, and the fertilization is done in test tube. व्हेरी गुड, व्हेरी गुड. मस्त, परफेक्ट आन्सर बघा. पॉइंट वाईज मग इथे तुम्हाला कुठलाही तुमचा हे कापू शकत नाही. आता तुझे नाही म्हणले तरी 1 by 1 4 पॉइंट्स तू एक्सप्लेन केलेस बघा. तर तुम्हाला हे असे जेव्हा शॉर्ट आन्सर येतात ना ते 2 मार्क्स साठी असतात, आणि 4 पॉइंट जर तुम्ही लिहिलेले असतील तर तुमचे दोन्ही मार्क्स तुम्हाला त्यांना कंपल्सरी द्यावे लागणार. का तर तुम्ही 4 पॉइंट त्याच्यामध्ये दिलेले आहेत, कळतंय? हा, आता बरेच which precautions will you follow to maintain the reproductive health? Very important question. हा, कारण हे तुम्हाला प्रत्येकाला हेल्थची केअर करायची आहे ना, त्यामुळे त्याच्यावर अगदी कॉमन जनरल नॉलेज म्हणून पण हा क्वेश्चन आहे, आणि आपल्याकडे एक टॉपिक पण होता, आपल्या लेसन मधला लास्ट टॉपिक आहे हा. क्वेश्चन बघा काय आहे. which precautions will you follow to maintain the reproductive health? अजून कोण बाकीचे आहेत की नाहीत? मी केवढी नावं लिहून घेतलीत बघा इथे तुमची. भैरवी आहे, अमर आहे, तन्वी आहे, क्रिश, लावण्या, रेश्मा, अथर्व, आणि मला आन्सर फक्त तुम्ही 2-3च लोक देत आहेत. हा, कोण कोण देणार आहे हे? रेश्मा, आर यू रेडी? नो? क्रिश, एकदा मला प्रश्नाचं उत्तर दे, बघूया कसा आवाज आहे तुझा. क्रिश, नो? ओके ओके, चला भैरवी सांग आन्सर. चल. Yes, ma'am. In females, bleeding occurs during menstrual cycle. Due to this, private organs need to be maintained clean time to time. Otherwise, problems regarding reproductive health may arise.
Some problems regarding reproductive health may arise in men too. It is essential to maintain the cleanness of their genitals. अजून थोडंसं एक्सप्लेन केलंस तरी चालणार आहे, कारण हा जरासा क्वेश्चन असतो ना, तो थोडासा म्हणजे 1-2-3 मार्क्सला वगैरे विचारला जातो. अजून कोण आहे रेडी? तन्वी आहे ना? हा, बोल तन्वी. हा, First point, the cleanliness of body is very important, but the keeping mind clean is also important to maintain the good reproductive health. Second point, the cleanliness and hygiene during menstruation. The cleanliness of our private parts are the assets of personal hygiene. And third point, when living in society, one should always aware from cross infection of a venereal type. येस येस, गुड गुड. दोघींचेही आन्सर्स ओके, काही प्रॉब्लेम नाहीये. आपल्या आपल्या प्रेमीने तुम्ही प्रिपरेशन केलेलं आहे. कोण अजून आहे? अथर्व? नाही का? अथर्व नाही तयार? ओके, ठीक आहे ठीक आहे. हो, ठीक आहे ठीक आहे. तुम्ही जे ओनेस्ट आहात, म्हणजे प्रामाणिक आहात ना, तेच मला खूप छान वाटतंय. त्यामुळे करायचं, प्रिपरेशन नंतर करा तुम्ही. आता एक त्याच्यावर क्वेश्चन येते, काय आहे बघा. तो जरा मोठा क्वेश्चन होतोय, त्यामुळे टाळते. सपोज तुम्हाला क्वेश्चन असा विचारला, डिस्क्राईब द स्ट्रक्चर ऑफ फ्लावर. हा, तर तुम्हाला ती डायग्राम तर काढायचीच आहे, पण त्याच्यामध्ये तुम्हाला थोडं एक्सप्लेनेशन द्यायचं आहे. तर ते एक्सप्लेनेशन मला तुम्ही सांगायचं आहे, कारण हा क्वेश्चन तुम्हाला प्रॅक्टिकल मध्ये आहे मुलांना, आणि हाच क्वेश्चन तुम्हाला थेरॉटिकल पार्ट मध्ये पण येतो. तर तुम्हाला हे दोन्हीकडे युजफुल असणार आहे, आणि मग दोन्हीकडे तुम्हाला तो मार्क्स देईल. म्हणून मी तुम्हाला आता सध्या त्याच्यावर क्वेश्चन विचारते की डायग्राम तुम्ही ती प्रॅक्टिस करायचीच, पण त्याच्याबद्दल जे काही एक्सप्लेनेशन आहे ना, ते मला एक कमीत कमी मिनिमम 4 पॉइंट मध्ये सांगा. सांगा. डिस्क्राईब द स्ट्रक्चर ऑफ फ्लावर. फ्लावर मध्ये कोणते कोणते पार्ट्स आहेत आणि त्यांचे फंक्शन काय काय आहेत, एवढंच सांगायचं असतं. बोला. हा, वैरवी बोल. Yes, ma'am. Flower is structural unit of sexual reproduction in plant. It contains 4 floral whorls, namely the calyx, corolla, androecium, and gynoecium, arranged in sequence from outside to inside. Androecium and gynoecium are the essential whorls as they are essential whorls because they perform the function of reproduction, whereas calyx and corolla are accessory whorls because they are responsible for protection of inner whorls. व्हेरी गुड, व्हेरी गुड, नाईस आन्सर. कारण जे मेन पार्ट आहेत, अँड्रोसियम, गायनेशियम, त्यांचं फंक्शन सांगितलं. सेपल्स अँड पेटल्स आहेत त्यांचं, म्हणजे कॅलॅक्स आणि करोलाचं फंक्शन सांगितलं, आणि शिवाय स्ट्रक्चर कसं असतं ते सांगितलं. इनफ, सफिशियंट झालं. हा, एवढंच सांगायचं आहे, कारण किती मार्क्सला क्वेश्चन आहे आणि आपण किती आन्सर देतोय हे पण, याचं पण तुम्ही जजमेंट करायचंच आहे. हा, आता थोडस आपण वळूया. क्वेश्चन आहे, सगळे इन्क्लूड आहेत त्याच्यामध्ये, काय प्रॉब्लेम नाही. हा, एक क्वेश्चन आहे बघा. बाय द एज ऑफ 45 to 50 वुमेन गेट्स मेनोपॉज. एक्सप्लेन इट किंवा गिव्ह रिझन. काय सांगितलं? बाय द एज ऑफ 45 to 50 वुमेन गेट्स मेनोपॉज. बोला, चला तन्वी. By the age of 45 to 50, sorry ma'am, the secretions of hormones which control functioning of reproductive system is gradually decreases, and then it
and then it becomes stops, and this results in end of menstrual cycle, and this results into menopause. येस येस, व्हेरी गुड, नाईस आन्सर. कोण आहे अजून? सगळे तयार पाहिजेत हा मुलांना. हा, एक क्वेश्चन म्हणजे येण्याची शक्यता आहे. व्हॉट इज रिजनरेशन अँड एक्सप्लेन इट. पहिलं सगळ्यात महत्वाचं म्हणजे रिजनरेशन कोणामध्ये होतं ते सांगायचं असतं, आणि नंतर मग ते कसं होतं ते सांगायचं. तर क्वेश्चन आहे तुमचं, व्हॉट इज रिजनरेशन हा अँड एक्सप्लेन इट. तर ह्याच्यामध्ये पण तुम्हाला डायग्राम काढायची आहे. शिकवलं ना मी, रिजनरेशन काय असतं, बॉडी डिवाइड होते ना पार्ट मध्ये. हा, येस, भैरवी बोल. Yes, ma'am. Under certain situations, an animal called planaria breaks in its body in two parts, and thereafter each part regenerates remaining part of the body, and thus two new planarias are formed. This is called as regeneration. येस येस, व्हेरी गुड. कारण तुम्ही कोणामध्ये होतं ते सांगितलं आणि ते रिजनरेशन काय आहे ते सांगितलं, संपलं. अजून कोण देणार आहे उत्तर? तुम्ही ऑल रिझल्टचं पण एक्झाम्पल देऊ शकता. अजून कोण आहे सांगणार? नेक्स्ट क्वेश्चन, बडिंग इन हायड्रा. करा एक्सप्लेन, बघू दे. कॅरेक्टर्स तुम्हाला फक्त सांगायचे असतात, आणि ह्याच्यासाठी बेस्ट आन्सर आहे ना मुलांना, तुमचं जर्नल आहे ना, त्याच्यामध्ये खूप असं पॉइंट वाईज आन्सर दिलेले आहेत. तर ते लर्न केले तर जास्त बेटर होईल. कोण सांगताय? बरं, मला एक सांगा, तुमचं स्कूल सुरू झालं मुलांना? ओके ओके, येस, तन्वीचं झालं, बाकी नाही कोणाचे झाले. ठीक आहे, पण प्रॅक्टिकल बुक बघितलीत का तुम्ही? गव्हर्नमेंटची, महाराष्ट्र गव्हर्नमेंटची. येस, तन्वीचं सुरू झालं म्हणजे तिकडे स्कूलमध्ये घेतलं. येस, आणि ह्याचं पण आहे, अथर्वचं पण आहे. ओके, हा, भैरवीने तर कम्प्लीटच केली. मग तुला त्याच्यातलं परफेक्ट असेल हा. कारण काय आहे, अभ्यास करताना नेहमी प्रॅक्टिकल बुक सोबत ठेवा. पण त्याच्यामध्ये तुम्हाला आता हे जे मी क्वेश्चन विचारते ना, ते सगळे तुम्हाला प्रॅक्टिकलला आहेत, आणि त्याच्यामध्ये मग त्यांचे कॅरेक्टर्स दिलेले आहेत, आणि ते म्हणजे इझी आहेत बघा तुम्हाला आन्सर. हे अशा टाईपचे आन्सर द्यायला, म्हणजे व्हॉट इज रिजनरेशन, व्हॉट इज बडिंग इन हायड्रा, मल्टिपल फ्युजन इन अमिबा, किंवा फ्रॅग्मेंटेशन, हे जे आहेत की नाही, त्याच्यामध्ये तुम्हाला खूप पॉइंट असे मस्त दिलेले आहेत. तर सांगा मला, बडिंग इन हायड्रा, एक्सप्लेन इट. कोण आहे तयार? बर, मी आन्सर सांगते बघा. नसेल तुम्ही रेडी तर मी तुम्हाला सांगते. इन मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम असेक्शुअल रिप्रोडक्शन बाय बडिंग इज शोन इन हायड्रा. म्हणजे थोडक्यात काय झालं की बडिंग इन हायड्रा म्हणजे हे असेक्शुअल रिप्रोडक्शन बाय इन हायड्रा. नंतर पुढे काय सांगितलं बघा, दिस डेव्हलपमेंट इज ओनली ड्युरिंग फेवरेबल पिरियड. द बर्ड इज अन आउटग्रोथ developed due to the repeated division of regenerative cells of body wall. It grows up gradually to form the small hydra, parent hydra, dermals. Layers of the digestive cavity are in the continuity with those of the budding hydra. It receives all the nutrition from the parent hydra. When the budding hydra grows sufficiently, it detaches from the parent hydra. संपलं. आणि देन इट लेड्स टू दी इंडिपेंडंट लाईफ. काय प्रोसेस आहे, त्या 3 डायग्राम आहेत की नाही, त्या डायग्राम मधनं तर सांगता तुम्ही, प्लस हे 2-3 स्टेटमेंट तुम्ही टाकलात ना, की तेच डायग्राम मध्ये जे शो केलेलं आहे तेच एक्सप्लेन करायचं इन वर्ड्स, की झालं तुमचं आन्सर. कळलं? आणि आता
मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम, फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम, याच्यामध्ये खूप अशी नावं तुम्हाला दिलेली आहेत. तर ती सगळी न करता तुम्ही एक कमीत कमी 4 ते 5 मेन पार्ट आहेत किंवा मेन फंक्शन आहेत त्यांचे, ती नावं तुम्ही त्याच्यामध्ये टाकायची आहेत. आता फिमेल मध्ये 4च दिलेली आहेत बघा. ओव्हिडक्ट, ओव्हरी, युटेरस आणि हे वेजिना. तसं मेल मध्ये तुम्हाला खूप दिलेली आहे. तर त्याच्यामध्ये फक्त काय लिहायचं आहे तुम्ही, टेस्टिस लिहायचं आहे, एपिडायमेसिस लिहायचं आहे, कॉपस ग्लँड लिहायचं आहे, नंतर प्रोस्टेट ग्लँड लिहायचं आहे आणि दुसरं आहे तुमचं युरिनरी ब्लॅडर आहे. तेवढे एक 4 नावं टाकली तरी सफिशियंट असणार आहे. आता थोडस वळूया आपण एक याच्याकडे, MCQ चे क्वेश्चन आहेत त्याच्यावर. कारण आता MCQ वर थोडस एक आहेत आपल्याकडे 5-1 मिनिटं. बघा, पहिलं आहे तुमचं MCQ मध्ये, कुठे गेलं, हा, प्रॅक्टिकल बेस आहेत हा एक क्वेश्चन मुलांना. व्हॉट काइंड ऑफ फ्युजन इज शोन बाय द पॅरामेसियम. ऑप्शन काय काय आहेत ते मी वाचून दाखवते बघा. एक सिंपल बायनरी फ्युजन, ट्रान्सवर्स बायनरी फ्युजन, लॉंगिट्युडनल बायनरी फ्युजन अँड मल्टिपल बायनरी फ्युजन. आन्सर मला टाईप करून द्यायचं आहे. व्हॉट काइंड ऑफ फ्युजन इज शोन बाय द पॅरामेसियम. काय आहे, करा, टाईप करा सगळेजण. येस येस. क्रिश एकदम शॉर्टकट, टी स्टँड फॉर ट्रान्सवर्स. काय, ट्रान्सवर्स बायनरी फ्युजन. सेकंड क्वेश्चन बघा मुलांना काय आहे, विच टाइप ऑफ डिव्हिजन टेक प्लेस ड्युरिंग बायनरी फ्युजन. परत एकदा वाचते बघा, विच टाइप ऑफ डिव्हिजन टेक्स प्लेस ड्युरिंग बायनरी फ्युजन. ऑप्शन्स आर meiotic division, mitotic division, both mitosis and mitosis and meiosis, and last आहे type of asexual reproduction. Options: meiotic, mitotic, both mitosis and meiosis, and type of sexual reproduction. आन्सर काय आहे तुमचं? आन्सर आहे meiotic division. ओके, येस येस. आता सांग मला क्रिश, ते M स्टँड फॉर मायोटिक और मायटॉटिक. आजचं शॉर्टकट आन्सर नाही द्यायचे, हा, टाईप करायला शिकायचं. बाकीची मुलं फटाफट टाईप करतात की नाही, त्यामुळे तुमचा टायपिंग स्पीड मुलांचा तर पाहिजेच पाहिजे, आमच्याकडे नसतो समजा. आम्ही एक्सेप्ट करतोय, कारण आम्ही काय तुमच्यासारखे फोन घेऊन बसत नाही चॅटिंग करायला. येस. हा, आता क्वेश्चन 3 बघा. Why is wheat added to the culture of the paramecia? बघा, परत एकदा रिपीट करते. Why is wheat added to the culture of paramecia? Options are to make the culture thick, to make the culture with grow of bacteria, to supply food of paramecia, and because wheat is cheaply available. ऑप्शन काय आहे? आन्सर काय आहे? Answer: growth of bacteria. No. No. Answer is to make culture with growth of, yes, to make culture with growth of bacteria. Ha, yes, growth of bacteria. Next आहे question, what is the binary fission? Next question मुलांनो, what is the binary fission? Options बघा. A type of asexual reproduction in unicellular organism. B आहे a type of sexual reproduction in unicellular organism. Third one is a type of asexual reproduction in multicellular organism, and type of sexual reproduction in multicellular organism. Question काय आहे बघा, what is binary fission? काय आहे आन्सर? करा, टाईप करा. सगळ्यांचे आन्सर येऊ द्या.
प्रॅक्टिकल बेस आहेत त्यामुळे हे तुमचे असणार आहेत ते जर्नल मधले असणार आहेत. येस, आन्सर इज करेक्ट. Asexual reproduction in unicellular. Next, last one आहे. Which of the following animals also shows binary fission? बघा, which of the following animals also shows binary fission? आता मगाचा क्वेश्चन होता तुमचा ती गीत, ज्याच्यातनं तुम्हाला समजलं की असेक्शुअल रिप्रोडक्शन इन युनिसेल्युलर बायनरी फिजनशीच रिलेटेड होतं. आणि ते जर तुम्ही कन्फर्म असाल, शुअर असाल, तर तुम्हाला अॅनिमलची नावच फक्त सांगायची आहेत. आता काय आहे बघा, ऑप्शन आहे युग्लिना अँड अमिबा, दुसरा आहे स्पंज अँड स्पायरोगायरा, तिसरा आहे प्लॅनेरिया अँड स्पायरोगायरा, आणि चौथा आहे हायड्रा अँड प्लॅनेरिया. तर एक पेअर तुम्हाला शोधून काढायचं आहे. विच ऑफ द फॉलोइंग एनिमल शोज बायनरी फिजन? कोणामध्ये बायनरी फिजन होत आहे? परत ऑप्शन सांगू का? युग्लिना अँड अमिबा, स्पंज अँड स्पायरोगायरा, प्लॅनेरिया अँड स्पायरोगायरा, हायड्रा अँड प्लॅनेरिया. कोणामध्ये होत आहे? येस, व्हेरी नाईस, नाईस, गुड. युग्लिना अँड अमिबा. क्रिश, तुझे मार्क्स कसे मिळायचे सांग? E stand for? Yes, answer is correct. Euglena and amoeba. आता दुसरं बघा, काय आहे? What is yeast? थांबा, आन्सर मी म्हणजे हे वाचते मी तुम्हाला ऑप्शन्स. येस, ऑप्शन्स वाचते. व्हॉट इज यीस्ट? आन्सर ऑप्शन्स आहेत बॅक्टेरिया, प्रोटिस्टा, फंगस अँड स्पंज. बघा, बॅक्टेरिया, प्रोटिस्टा, फंगस अँड स्पंज. यीस्ट काय आहे? आन्सर काय आहे यीस्टचं? येस, इट इज फंगस. व्हेरी गुड, व्हेरी गुड, नाईस. आता बघा, दुसरा क्वेश्चन बघा जरा. While budding, which gas may be released by yeast? While budding, which gas may be released by yeast? आता yeast कुठे यूज करतो हे तुम्हाला कळलं असेल ना, तर तुमचा आन्सर मिळेल बघा. ऑप्शन्स आहेत कार्बन डायऑक्साइड, ऑक्सिजन, नायट्रोजन ऑक्साइड अँड हायड्रोजन सल्फाइड. व्हेरी गुड. येस, आन्सर इज येस, द आन्सर इज येस, येस. आता दुसरं आहे, एक थांबा जरा. yeast shows which kind of reproduction? yeast shows which kind of reproduction? आन्सर आहे फ्रॅगमेंटेशन, बडिंग, स्पोर फॉर्मेशन अँड रिजनरेशन. yeast, yes, budding, very nice, budding. And which are the other organism that shows budding? क्वेश्चन बघा, परत एकदा रिपीट करते. which are the other organism that show budding? ऑप्शन्स आहेत हायड्रा, प्लॅनेरिया, स्पायरोगायरा अँड म्युकर. येस, आन्सर इज हायड्रा. समजलं? असे बरेचसे क्वेश्चन तुम्हाला एक्स्ट्रा क्वेश्चन म्हणून दिलेले आहेत. पण मुलांना तुम्हाला आता एक बघा, जेव्हा एका ह्याचं रिव्हिजन घेतलं जातं लेसन वाईज, तेव्हा तुम्ही पूर्ण जर त्या लेसन मध्ये इन्व्हॉल्व असाल तर तुम्हाला समजतं क्वेश्चन फक्त फिरून फिरून विचारलेले आहेत. ते फिलिप्स असू द्या, मॅच द पेअर असू द्या, किंवा तो MCQ असू द्या, किंवा ट्रू फॉल्स असू द्या. तुम्ही स्वतः जर शुअर असाल, कन्फर्म असाल, तर तुम्हाला क्वेश्चन कसाही फिरवला तरी तुम्हाला ते लगेच तुमचं एक थोडा वेळ थिंक केलं की तुम्हाला आन्सर आठवतं बघा, आणि मग तुम्ही देऊ शकता. आणि यासाठी तुमची रोजची डेली प्रॅक्टिस खूप महत्वाची आहे, त्या म्हणजेच रिव्हिजन खूप महत्वाचं आहे. समजलं? ओके, चला थांबूया आपण आज इथे. बाय बाय. नेक्स्ट लेक्चरला आपला लेसन नंबर 4 असेल, लक्षात ठेवा. आणि समजा काही चेंजेस असतील तर ते तुम्हाला ग्रुपवर मिळतीलच.
ओके, चला बाय बाय बाय. सगळ्यांनी रेडी राहायचं आहे.